आजार होऊ न देणं किंवा तो झालाच तर विकोपाला जाऊ न देणं, यासाठी शरीरामध्ये अहोरात्र काम करणारी जी सिस्टीम आहे तिला इम्युन सिस्टीम असं म्हणतात. चांगल्या जेनेटिक्समुळे प्राप्त होणारी, अनुवंशिकतेने मिळणारी जी स्ट्रॉंग इम्युनिटी आहे ती इम्युनिटी आणि वॅक्सिन घेतल्यामुळे एखाद्या स्पेसिफिक डिसीज विरुद्ध प्राप्त होणारी इम्युनिटी, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवल्या तर आपलं व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी आपण स्वतः काय प्रयत्न करू शकतो ते बघण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. इम्युनिटी बूस्ट ही खूप कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे. शरीरातले अनेक ऑर्गन्स आणि सेल्स मिळून या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकमेकांचं सहाय्य करत असतात. तरीसुद्धा यामध्ये महत्त्वाचा रोल बजावणारी किंवा भूमिका बजावणारी जी सेल आहे ती म्हणजे तुमची सैनिकी पेशी किंवा तुमच्या व्हाईट ब्लड सेल्स. काही सेल्स ज्या आहेत त्या मेमरी सेल्स असतात. म्हणजे काय, झालेलं इन्फेक्शन लक्षात ठेवायचं आणि त्याच्याशी फाईट करण्याची स्ट्रॅटेजी जी आहे ती आखायची. काही सेल्स इम्युनोग्लोबिलिन्स प्रोड्यूस करतात, काही सेल्स हेल्पर सेल्स असतात, काही किलर असतात, काही मॅक्रोफॅजेस सारख्या सेल्स असतात जे इन्फेक्शन गिळंकृत करण्याचं काम करतात. ही सगळी इम्युन सिस्टीम जी आहे त्याच्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट करणाऱ्या आणि आपल्या हातात असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आज बघतोय. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार. शरीरातल्या इतर कोणत्याही सेलप्रमाणे तुमची इम्युन सेल जी आहे ती प्रोटीनपासून बनलेली असते आणि तिचं मेम्ब्रेन जे आहे ते फॅटी ॲसिड्सपासून बनलेलं असतं. त्याच्यामुळे तुमच्या आहारामध्ये, तुमच्या रोजच्या जेवणामध्ये क्लास 1 ॲनिमल प्रोटीन जे आहे ते इन्क्लूड करणं खूप आवश्यक असतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अंडी, चिकन, मीठ, मासे, पनीर, चीज यामधून तुम्हाला ते क्लास 1 प्रोटीन मिळेल. शिवाय गुड फॅट्स जसं की एग येल्लो, तूप, लोणी, खोबरेल तेल, पाया सूप याच्यातून गुड फॅट्स तर मिळतातच पण लागणारी विटॅमिन्स आणि मिनरल्स सुद्धा मिळतात. आहाराबरोबरच तुम्ही किती व्यवस्थित झोपताय हे सुद्धा इम्युन सिस्टीमसाठी इम्पॉर्टंट असतं. साधारणतः 7.5 ते 9 तासाची झोप जी आहे ती नॉर्मल फंक्शनिंगसाठी आवश्यक असते. म्हणूनच जे लोक रात्री अपरात्री जागतात किंवा नीट झोपत नाहीत त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण हे नेहमी जास्त असतं. यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस, कार्डिओ रेस्पिरेटरी एक्सरसाइजेस, फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, हे सगळे तुमचं शरीर कणखर किंवा टणक बनवत असतात. पण गंमत काय होते, तुम्ही जीव तोडून व्यायाम तर करता पण तुम्ही नीट खात नाही आणि तुमची रिकव्हरी सुद्धा बरेचदा नीट नसते. अशा आततायी पद्धतीने केलेला व्यायाम जो आहे तो मात्र तुमच्या इम्युन सिस्टीमसाठी घातक ठरतो. म्हणूनच नीट खाणं, व्यवस्थित झोप घेणं आणि पुरेसा व्यायाम करणं या सगळ्यांचा इम्पॅक्ट जर इम्युन सिस्टीमवर येत असेल तर ह्या गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत, करण्यासारख्या आहेत. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची स्ट्रेस मॅनेजमेंट. ताण घेणं ही गोष्ट तुमच्या हॉर्मोन्सवर आणि पर्यायाने तुमच्या इम्युन सिस्टीमवर डायरेक्ट इम्पॅक्ट टाकत असते. म्हणून ताणाची मॅनेजमेंट जी आहे, मेडिटेशन करणं, ऑप्टिमिस्टिक राहणं, चांगला विचार करणं याकडे माणसांनी आवर्जून लक्ष पुरवलं पाहिजे. D3 आणि B12च्या लेवल्स काही लोकांच्या खूपच कमी झालेल्या असतात आणि त्या दुर्लक्षित असतात. त्या दुरुस्त करणं हा खूप सोपा उपाय आहे इम्युनिटी चांगला ठेवण्याचा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदात सांगितलेली गुडूची आणि आमलकी सारखी जी रसायन औषधं आहेत ती सुद्धा तुम्हाला हेल्प करतात तुमची इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी. पण हा जो तुमचा इन्फेक्शनशी फाईट करणाऱ्या सिस्टीमचा डोलारा आहे तो संपूर्णपणे तुमच्या लाईफस्टाईलवर अवलंबून असतो. आणि तुमची लाईफस्टाईल म्हणजे काय असते, तुम्ही काय खाता, तुम्ही फिजिकली काय करता, तुमची विचार करण्याची पद्धत काय आहे, तुम्ही ताण कसा हाताळताय. म्हणजेच या सगळ्या हातात असणाऱ्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्याची आणि तुमच्या इम्युनिटीची जी क्वालिटी आहे ती ठरणार आहे. आयुष्य जगणं आणि उपभोगणं हे दोन्हीही इम्युनिटी स्ट्रॉंग असणाऱ्या माणसालाच शक्य होतं. म्हणून व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठीच्या आपल्या हातातल्या या ज्या गोष्टी आहेत त्या आपण प्रयत्नपूर्वक आवर्जून करूयात. धन्यवाद.